आज तुळजापूर आणि शिर्डी ही दोन्ही मोठी तीर्थक्षेत्र दोन नकारात्मक बातम्यांनी चर्चेत राहिली। एके ठिकाणी ड्रग्स विक्रीच्या आरोपात काही पुजाऱ्यांना अटक झाली आहे, तर दुसरीकडे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 4 भिकाऱ्यांच्या मृत्यूवरून आरोप प्रत्यारोप होत आहेत। पाहूया। तुळजापूर ड्रग्स प्रकरणामध्ये मंदिरातल्या पुजाऱ्यांची नावे आल्यामुळे खळबळ उडाली। ड्रग्स प्रकरणात एकूण 25 आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी 13 जण तुळजाभवानी मंदिरातले पुजारी आहेत। त्यामध्ये 14 आरोपींना अटक झाली असली तरी 11 जण फरार झाले। तुळजापुरातला ड्रग्सचा बाजार कसा चालायचा? माहितीनुसार ड्रग्स तस्करी प्रकरणामधले आरोपी मुंबईतून ड्रग्स विकत आणायचे। तेच ड्रग्स तुळजापुरातल्या काही लोकांना विकायचे। पोलीस सूत्रांनुसार यामुळेच गेल्या काही दिवसात तुळजापुरात ड्रग्स सेवन करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली। आरोपी पुजारी हे विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असल्याचंही बोललं जाते। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासोबत आरोपींचे फोटो व्हायरल झाले। दरम्यान या सगळ्या प्रकरणात काही पुजाऱ्यांमुळे सर्व पुजाऱ्यांना बदनाम करू नका असं आवाहन काही स्थानिकांकडून केलं जाते। अशा पद्धतीनं ड्रग्सचं जर ह्या ठिकाणी खुलेआम विक्री होत असेल आणि तरुण पिढीला जर त्या ठिकाणी ह्याच्या माध्यमातून बर्बाद केलं जात असेल तर ह्याचा गांभीर्याने विचार स्वतः करणं गरजेचं आहे। कोणी का असना तो जर त्याच्यात इन्व्हॉल्व असेल, त्याच्यात त्याचा सहभाग असेल तर तातडीनं त्याच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे। कुठल्याही विरोधकांनी जर माहिती पोलिसला दिली असेल, ठोस माहिती, तर त्यांनी पुढे यावं, आम्ही त्यांचा सत्कार करू। खुद्द मुख्यमंत्री महोदय या विषयामध्ये बारकाईने अगदी सुरुवातीपासून लक्ष घालून आहेत, त्यांच्या सक्त सूचना आहेत आणि हे आपल्याला इरॅडिकेट करायचं आहे, म्हणजे मुळापासून नष्ट करायचं आहे। दरम्यान तिकडे साईबाबांच्या शिर्डीमध्ये पोलिसांनी अटक केलेल्या 4 भिकाऱ्यांचा मृत्यू झाला। आरोप प्रत्यारोप त्यामुळे होऊ लागले। पोलिसांच्या माहितीनुसार 5 एप्रिलला शिर्डी नगर पंचायत आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 51 भिकाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं। यापैकी काही जणांना श्रीगोंदा तालुक्यातल्या विसापूरमध्ये ठेवण्यात आलं होतं। यातल्या 10 भिक्षुकांची तब्येत बिघडल्यामुळे अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं। त्यामध्ये 4 भिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं पोलीस सांगतायत। मात्र पीडित नातलगांच्या आरोपानुसार भिकाऱ्यांना एका रूममध्ये बांधून ठेवून बाहेरून टाळं लावण्यात आलं। साधं पाणीही प्यायला दिलं गेलं नाही। त्यांच्यावर कोणतेही उपचार सुरू नसून गैरवागणुकीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातलगांनी केलाय। तर यावर काही भिकाऱ्यांना दारूचं व्यसन असल्यामुळे बांधून ठेवण्यात आलं होतं असं जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितलं। पोस्टमार्टम हे औरंगाबादला घाटी हॉस्पिटलला झालं पाहिजे, ही आमची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे। प्रशासनाने घेतलेला बळीच आहे। मी तर तेच म्हणतो की या 4 लोकांच्या मृत्यूचे जबाबदार कोण? ती दुर्दैवी घटना आहे तशी असेल तर आता प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे की कशामुळे घडलं ते चौकशांती कळेल। माननीय जिल्हाधिकारी महोदयांना मी सांगितलेलं आहे की सगळ्या प्रकारची तात्काळ चौकशी करावी। काही दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये भिकारी नकोत असं विधान भाजपचे माजी खासदार सुजय विखेंनी केल्यानंतर त्यावरून देखील वाद झाला होता। त्यात आता प्रशासनानं पकडलेल्या 4 भिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे नवाच वाद उभा राहिलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।